दहशतवादी हल्ल्याने श्रीलंका हादरले। ख्रिस्ती धर्माच्या ईस्टर संडेच्या दिवशी दहशतवाद्यांनी चर्चला टार्गेट केले। राजधानी कोलंबोतले 3 चर्च आणि 3 5 स्टार हॉटेलला लक्ष्य करण्यात आले। 6 सुसाईड बॉम्बर्सनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। ब्लास्टमध्ये 100हून अधिक जण ठार झाल्याची माहिती आहे, तर 250हून अधिक नागरिक जखमी झाले। कोलंबोमधील शँग्रीला आणि सिनामोर ग्रँड हॉटेलमधील तसंच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोचिकेडे चर्च, उचलम जवळील सेब्डियन चर्च आणि 3 चर्चमध्ये या स्फोट झाल्याची माहिती आहे। तर स्फोटामध्ये अधिकाधिक भारतीयांना निशाणा बनवण्यात आलाय। हा जीवघेणा हल्ला इसिसनं केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। ईस्टर संडे निमित्त चर्चमध्ये प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही प्रार्थना सुरू असतानाच दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय तपासणी यंत्रणेकडून वर्धेत चौकशी सुरू आहे। 23 वर्षीय मैमुना माशिद आणि तिच्या आईनं एनआयए कसून चौकशी करते। या महिलेची कालही एनआयएच्या पथकानं तब्बल 10 तास चौकशी केली होती। इसिसशी संपर्कात असल्यामुळे याआधी मैमुनाचा पती अब्दुल बाशिदला 2016 मध्ये नागपूर विमानतळावर अटक करण्यात आली होती। तर सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे। मैमुना ही अब्दुलची दुसरी पत्नी असून मागील काही काळापासून एनआयएचे अधिकारी तिच्या मार्गावर होते, अशी सूत्रांची माहिती आहे। हार्दिक पटेल यांच्या सभेमध्ये समर्थकांनी एका व्यक्तीला मारहाण केली आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडलाय। मारहाणीनंतर खुर्च्यांची फेकाफेकही करण्यात आली। यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। प्रज्ञा सिंगनं नवीन वादाला तोंड फोडले। बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ छतावर गेले नव्हते, तर पाडण्यासाठीही मदत केली होती, असं वक्तव्य प्रज्ञा सिंगनं केलंय। यावर निवडणूक आयोगानं पुन्हा आचारसंहितेचं उल्लंघन केल्याविरोधात तिला नोटीस पाठवली आहे। प्रज्ञा सिंग यांचा जन्म 2 एप्रिल 1988 साली झाला। 6 डिसेंबर 1992 साली मस्जिद पाडण्यात आली होती आणि ती सांगता मी गुंबदवर चढून मस्जिद पाडली होती। 3.5 वर्षामध्ये गुंबदवर गेली। ते 2 एप्रिलला जन्माला आली असेल, लोक 1 एप्रिलला जन्माला आले नाही, मूर्ख नाही, म्हणजे ते खोटारडे याच्यातून सिद्ध होऊ लागलेले आहे। प्रज्ञा सिंग खोटारडी आहे असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय। तिचा जन्म 2 एप्रिल 1988चा आहे, म्हणजे बाबरी मशीद पाडली तेव्हा ती केवळ 3 वर्षांची होती। मग ती कोणत्या घुमटावर चढली असा सवाल मलिकांनी विचारलाय। शहीद हेमंत करकरेंविरोधात वक्तव्य प्रज्ञा सिंग ठाकूरला भोवण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं प्रज्ञा सिंग यांना नोटीस बजावून स्पष्टीकरणही मागितलंय। प्रज्ञा सिंग भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवते आणि 24 तासामध्ये उत्तर आल्यानंतर भोपाळचे जिल्हाधिकारी हा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे। प्रज्ञा ठाकूरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे, मालेगाव आणि मुंबईतील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी साध्वीविरोधात प्रचाराचा निर्णय घेतलाय। पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची फौज भोपाळमध्ये जाणार आहे। शहीद हेमंत करकरेंविरोधात वक्तव्य केल्यामुळे प्रज्ञा सिंग ठाकूरवर सर्व स्तरातून टीका होतीये। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी प्रज्ञा सिंग ठाकूरवर टीका केली आहे। 19 वर्षांपूर्वी प्रज्ञा सिंगने चाकू घेऊन वार केला होता, मारहाण केली होती, छोट्याशा कारणावरून वाद केले होते, त्यामुळे आधीपासूनच ती भांडखोर वृत्तीची आहे, असं विधान भूपेश बाघेल यांनी केलंय। छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांनी धक्कादायक वक्तव्य केले। नरेंद्र मोदी यांना 23 मेला फासावर लटकवणार असं वादग्रस्त विधान त्यांनी एका सभेत केलंय। त्यांचं हे वक्तव्य सध्या व्हायरल होतंय। या वक्तव्यावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। लालू प्रसाद यादवांना हॉस्पिटलमध्ये विष देऊन मारण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप राबडी देवींनी केलाय। परिवारातील कोणत्याही सदस्याला गेल्या काही महिन्यापासून लालूंची भेट घेऊ दिलेली नाहीये। भारत सरकार वेडं झालंय, अशी ही टीका त्यांनी केली आहे। लालूंसोबत हुकुमशहाप्रमाणे वर्तन केलं जात असल्याचाही आरोप राबडींनी केलाय। साताऱ्याच्या प्रचार सभेत शरद पवारांनी भाजप अध्यक्ष अमित शहांवर घणाघाती टीका केली। अमित शहांनी मुळावर घाव घालण्यासाठीच बारामतीमध्ये सभा घेतल्याचं म्हटलं होतं। त्यांच्या याच वक्तव्याचा पवारांनी खरपूस समाचार घेतलाय। काय करायचं ते करून घ्या, असं थेट आव्हानच पवारांनी शहांना दिलंय।